कामाबद्दल बोलू शकत नाही, कारण का मागच्या 10 वर्षात एवढं थाटात माटात तुम्हीच होता, तुम्हाला माहितीये त्यांच्यासोबत ज्या थाटात माटात आपल्याला खोटी आश्वासनं दिलेली की 15 लाख जमा होतील, महागाई कमी होईल, पाणी मिळेल, विमान सेवा चालू होईल, काही झालं नाही. तरीही 5 वर्ष विश्वासघात झाला, तरीही पुढचे 5 वर्ष काहीतरी करतील म्हणून आशाळ भूतेने तुम्ही पुन्हा एकदा त्यांना मतदान दिलं, पुन्हा एकदा त्यांना साथ दिला. पण विश्वासघात तुमचा झाला, विश्वासघात जनतेचा झाला सोलापूरचा. आणि तिसऱ्यांदा परत ते आपल्या समोर जर येत असतील तर जी काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती त्याची भरपाई माझे तुम्ही शिवसेना म्हणून माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून, आता म्हणून म्हणते बरं झालं आपण एकमेकांच्या सोबत आलो. ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जो मोठा धोका झाला, आम्ही सगळे एकत्रित होतो, महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आलो, खूप चर्चा झाली त्यावर, आदरणीय सोनिया गांधींशी, आदरणीय शरद पवार साहेबांशी, उद्धव साहेबांशी. महाविकास आघाडी आपण एकत्र का आणली महाराष्ट्रात? कारण का आपला भाजप नको होता, महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजप नको होता म्हणून आपण महाविकास आघाडी आणली, आपण सत्तेत आलो. पण त्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा या भाजपच्या लोकांनी करून घेतला, त्यांना फसवलं आणि एका रात्रीत डावपेच करून तुमचे किती आमदार, 50 खोकेवाले, 40 आमदार एका रात्रीत. उद्धव साहेबांचा विश्वास होता आमदारांवर, आणि अशी लोक ज्यांच्यावर संस्कार नाहीयेत ते तिथे गेले. आणि जे सुसंस्कृत लोक आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या परंपरेवर विश्वास आहे, जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात, आपल्या नेत्याचा मान सन्मान करतात, ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांचा मान सन्मान करतात, असे सगळे पक्ष एकत्रित आले आणि आज आपण या भाजपच्या विरोधात लढत आहोत. माझ्या वडिलांचा संघर्षाचं सारखं नाव काढतात, पूर्ण सोलापूरला माहितीये साहेबांचा संघर्ष काय. तुम्ही बाहेरचे येऊन आम्हाला त्याची पावती देण्याची गरज नाहीये. संघर्षाबद्दल बोलता, मला तिसऱ्या वेळेस माझ्या लोकांनी फक्त कामामुळे निवडून आणलं, तो माझा संघर्ष होता. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उचलता म्हणजे तुम्ही माझ्या सोलापूरच्या लोकांचा अपमान करताय. तुम्ही कोण लागून गेला तिथून इथे येऊन माझ्या लोकांचा अपमान करणारा. आणि म्हणून मी म्हणते मुद्द्याची निवडणूक झाली पाहिजे. किती काम केलं त्याच्यावर बोला, वैयक्तिकरित्या माझ्या वडिलांना मध्ये आणू नका. नाहीतर जसं तुम्ही म्हणालात आम्ही पेटून उठणारच. आणि गरज आहे म्हणून मी म्हणाली की आम्ही करू शकत नाही ते तुम्ही करता.